कांदा बिंद्याला आज बाजार हल्लेला का नाही? काय भानगडे काय नाही, भरायचा का कवर ठेवायचा तो कांदा? बाजार काय चालतंय आता, बाकीचं कांदा यायला लागलं सगळ्यांना. पुढल्या वेळी कांदा बिंदा करत बसायचं. हा, ती बी आहे यार, कोण पारगून केलं तर ती परवडत. मी काही नको म्हणते का तुम्हाला, पण तुम्हालाच नाद भरला की एकच नाद. नाही वाखर करून सरळ आपण मग. ह्या कांद्याला जमते काय वाकार? गावरान कांद्याला जमते, या गुलब्या कांद्याला जमन का वाकार? नाही साठन तसं साठन मग. नाही जमायचं, हे टाकावं लागन एकूण, ठेवून नाही उपयोग. पावडर बिवडर टाकून मिळा टिकायचं होय. काही केलं तरी ह्यो गुलब्या कांदा नसतो राहत. बघू आता मग, वाखर नाही म्हणते मग काय करायचं त्याला आता? अरे अजून तुमच्याच्याने कवा वाकार व्हायची, याच्याने चिया नाही का तुकडा नाही कवा बघायचा तर रानातला. हिची 10 वाजल्या तरी अजून चिया व्हायला बायकोच्यानी. आला बघ चहा आला. दुपारीला दिवस आल्यावर तोवर माणसाने मराने तर दाताचं पाणी गिळून वाट बघू बघू कवा वर किती कवा करते. आत्या मी काय म्हणते, त्या बाया म्हणत होत्या सकाळी की उद्या येतो म्हणून, त्यांचे कांदे काटायचे. आता कसं करायचं आपलं खुरपायचं? एक दिवस लेटच होत चाललंय थोडा, कवा तुमच्याच्याने उरकायचं. एक दिवस तिकडं आणि एक दिवस इकडं म्हणल्यावर काम उरकत असतात का? आता काय करायचं? यायनाच म्हणल्यावर मी लय मागे लागले होते, पण कुणीच यायना, मग काय करायचं? तुम्ही दोघीच खुरपं घेऊन निघा की सरळ. आता दोघी तर जाऊ, पण आता आपण त्यांच्या इकडे नाही गेलो ते आपल्या इकडे येणार नाही. मग आता आज त्यांनी त्यांच्या इकडे बोलावलंय. ते सोपं नाही खेळ ही कांगडन घोंगड. काय तुमचं आवडेन कावड आहे जीवाची निसती, धावपळ करायची लोकांची इकडे आणि आपलं बसा रिटल करीत. काय आता तुझ्या जीवाला पटन तसंच कर बाया. मी काय सांगू, तुम्ही कुठं माझं ऐकतात? ऐकणीच्या बाहेर गेलात. आता ते आल्या पाहिजे ना आपल्या इकडं. मग काय करायचं सांग? दादा काय करताय? आली आता हुकी मॅडम, हिचं काय निघाल कोणा ठरपोदाक? उदाक नाही, मग मला क्लास लावायचा. कवर शिकत तू हिला जा खुरपाय घेऊन. का कॉलेज झालंय आता, मला आहे ना मेकअप आर्टिस्टचा क्लास करायचा. काय मेकअप करायचा, पार्लरचा नसतो का, पण पार्लरच्या पुढचा. का शिकून तुझं काय बी निघत आहे अगं तसलं? मला नाही कळत, पण पुढं काय करायची त्याला फी काय? हा ती हिथं नाही, ते आपल्या तालुक्याला क्लास आहे. रोज मी येऊन जाऊन करून की बस आहे ना तालुक्याला. धावपळ थोडी होईन का एवढं लांब यायचं जायचं? वहिनी पण करावं तर लागण ना, मग माझा एवढं शिकून काय फायदा आहे? अरे पण गंध पावडर लावायचं सरळ, हे काय मेकअप पार्टी कसली काय ती? तसं नाही, मला करायचं आहे. त्याला आपल्याच्या नाही होणार. त्याला पैसे किती लागतात? त्याला 6 महिन्याची 1 लाख. हा त्याला पैसा पण 1 लाख म्हणजे 1 रुपयावर तू बोलती, पण इथं 1 लाख कशाच करायचं? अगं आई, पण मी तेवढे घालवले तर एका ऑर्डरला मी नंतर 30-30 हजार रुपये घेईन. त्याचं काय? नाही 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 नाही, मला नाही त्याची गॅरंटी. इथं कांद्याचा यंदा रुपया नाही गाडा, तुला 1 लाख रुपये कशाने भरायचं? दादा सांग की तू, वहिनी सांगा की. हे आज तसलं काय सांगू नको. अरे जे ते आपापलं तोंड रागवते काय मेकअप बोलावते आता लोक. आपल्याच्याने एवढं होणार नाही. रानात निघायचं, उद्या बघायचा, हे काय खेळ आहे? 1 लाख रुपये भरायचं मला काय जोक आहे काय? आज साळाला पैसे भरलं तुला, आणि शिवाय इतक्याला जायची कस काय व्हायचं? मी पास काढेन. अगं पास काढायचं म्हणजे फी 1 लाख रुपये ना, ते कोण भरायचं? आपण दादा, मी शिकल्यानंतर त्यात पैसे पण तेवढे येणार आहेत ना. तू शिकायची कावा आणि काय कावा व्हायचं? मला नाही गॅरंटी. तसलं आपलं स्वस्तातलं 5-10 हजारावाला क्लास असन कुठला तर बघ, ते लावू आम्ही तुला. 1 लाख आणि 1 लाख ते नाही जमणार आपल्याच्यानी. आमच्या आखली गेल्यात कांद्यानी इकडं. तुझं काय चाललंय? असंच असतं तुमचं प्रत्येक वेळेस. नाही तसलं रुसू बघू नको बारीक बारीक. मैत्रिणी पण लावलाय माहिती का? अगं लोकांनी सरी घातली, मग काय तू गळफास घेते काय? म्हणा मैत्रिणी लावलं. लोकांचं टोमणं नको दाखव, स्वतःच्या हिमती बघ. इकडं आहे का दामोजी? निघालं लगे मामोजी मोर. काही काढायचं पुरी आजकालचे मेकअपचं लावायचं. हा कपडे बघा आपलं शिवायचे. उद्या गुटा म्हणून माझ्या मैत्रिणी लावलंय, मग मला बी कालाच लावायचाय. हे कोडा न्या काढा. एक काम कर, सरळ आपलं स्वस्तातलं आहे ना ते इवन काम शिवणकाम जम्पर बिंपर शिवाय तसला कालास लाव आणि बस शिवित वय. मी काय तसलं, मग तसलं तर आडानी बाई पण करते. मग आडानी तुले शिकलेली तर जा बाबा, आम्हाला नाही जमायची ती. बघू दे, हा. जाऊन दे मोरदी. जे ते झाले बॅलिस्टर. काय बाया कॉलेज दिचं लिकरू आपल्याच हातपाय आपटी, आपण त्यांना सांगायचे काय गेले की काय उपयोग आहे? हे चहा गरम करून आण पळत चल. हा, हिला. ए जातो मी, तर बाया येतात का बघतो. हा बघा चला रान. चालले ठेव आलो. काय एक उद्योग रे रामकृष्ण हरी. हे ना असेच करतात दरवेळेस, मला माहिती आहे. ह्यांना काही जरी करायचं म्हणलं ती 1-1 रुपयाला मला भीक मागावी लागते. मी बघते मोबाईलवर भेटत ऑनलाईन लोन, मी बघते काहीतरी करते. ही कशाची लिंक आहे?
ॲप्रोलच करा म्हणते लोनसाठी, बघते तर काय. आधार कार्ड, पॅन कार्ड घ्यावं लागतं. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, काय होत आहे? काय नाही, जावं काम होतं पण झालं. सांगा ना काय. नाही काय नाही. वहिनीला जर सांगितलं ना, वहिनी ना दादाला सांगायला बसली, तिला नको सांगायला, जेव्हा काम होईल ना तेव्हाच सांगते. 1.5 लाख लोनसाठी मी केले अप्रूव्हल. माझ्यात फोटो आहेत आधार कार्ड पॅन कार्डचे, तेच ते अपलोड करून टाकते मूर्ती. हे कसं उरळी मांडली इथे. मग हे पांगवाय नको का उरे तिला पांगिवल्याशिवाय कसं आहे हा? पांगो पाटापाटा चल. म्हणजे मला सांग तू घे की. घे की मग पटापट. हे काय असं वाढायचं इकडं द्यायचं टाकून फक्त. आता देवा खरं आहे गाड्या. त्याला काय? बाजार ना फिजार आणि कर त्याचा उन्हाळा तिकडं. अगं बाजार, मला सांगत आहे पांगवायला, तुलाच लय हवस होती या कांद्याची. अगं बाजार नाही म्हणून टाकून द्यायचं का मग आता हे? मग घे ना पांगेव आणि घे काटून. तिला नका का उरकाना दुपार पुतोर काम धंदा घरातला ए दुसऱ्याचा जीव घ्यायचा. नको बडबड करू. या बायको येते एक दिवस आणि तू येते एक दिवस आणि दोघी एकमेकाला टोंबऱ्या हाणतात. असंच पाहा दाद्या. हे बघ कांदा टाकीन. तो हान बरं. तुझं काय काम आहे? तू मला पैसे दे, कसले? क्लास लावाय. नीट फेके. आणि कालास बिलास तर डोक्यात ना अजून निघलं नाही का तुझ्या? तू ये ना सावका कांदा फुटत्या दे हाताने पांगेव. एकाच हाताने मी टाकणार आहे. कोणाचा फोन येतोय तुला? अरे काय ना दादा, नवीन नंबर आहे. हॅलो, हा सर, हा हा गेला कोणाचा फोन आहे हा तर? दाद्या मी आले, 1 मिनिट. आई आले. झालं बाबा हिचं कामच झालं. हिला मास्तुऱ्या बी फोन करायला वाघ लागला बाबा काय? खाली वाघ. हॅलो, हॅलो, हा बोला ना सर. तुम्ही लोन साठी अप्लाय केलेलं होतं का? हा सर, सकाळीच केलं होतं. तुमचे डॉक्युमेंट पाहिले. तुमचं लोन अप्रुव्हल होईल. किती अमाऊंट हवी तुम्हाला? मला सर तर 1.5 लाख पाहिजे होतं. होऊन जाईल ते. फक्त तुम्हाला जे मी स्कॅनर पाठवले त्याचे तुमची प्रोसेसिंग फी तुम्हाला पे करावी लागेल. पण किती असेल सर प्रोसेसिंग फी? आणि मॅम ते लिंक वरती सगळं दिलेलं आहे तुम्हाला बघा. नाही, त्याच्यावरती मला फक्त ते डॉक्युमेंट सेंड करायचे सांगितले होते, तसं काहीच नाही दिलेलं तिथं. 2,500 चार्ज आहे मॅम त्याचा. 2,500 का? हो. आपण किती दिवसात काम होईल? तुमचं डॉक्युमेंट लगेच व्हेरिफिकेशन होईल आणि लगेच तुम्हाला अमाऊंट येऊन जाईल तुमच्या अकाउंट वरती. हा का? चालतंय मग. पण मी तुम्हाला तुमचं ऑफिस सांगा ना कुठे आहे, मी तुम्हाला तिथे भेटून देते. तुम्हाला ऑफिसला येण्याची काय गरज? सगळं तुमचं प्रोसेस होऊन जाईल ते. नाही सर, ते मी ऑनलाईन ना वापरत, माझ्याकडे नाही ते. बरं, तुमची धावपणे तुम्ही सांगा, मी तिथे येतो. हा चालते. तुम्ही येऊ शकता का इकडं? तुम्हाला येण्याची गरज नाही मॅडम, तुम्ही सांगा, मी येतो तिथे. मग तुम्ही श्रीगोंदामध्ये येऊ शकता का? हो मॅम, चालेल. कधी येतात सर तुम्ही? लगेच येईल. पण काम नक्की होईना कन्फर्म? हो, 100%. कारण मला ना लय अर्जंट लागतात, 1-2 दिवसामध्ये ते लागतात मला. हो चालेल मॅम. हा, थँक्यू सर. तेवढं प्लीज करा. ओके. हा, मी फोन करते परत तुम्हाला. हो. आता मला पैसे देत नव्हते ना, आता बघा मला 1.5 लाख रुपये मला लोन देतात. तर ह्यांना पण दाखवतेच मी 1 लाख वापरते, 50,000 ह्यांना देते. हे पण खुश, हे पण खुश. मी क्लास करणार म्हणजे करणार. देवा. वहिनी, ओ वहिनी, घरात कपडे धुतात का काय? वहिनी, काय होत आहे? इकडे या ना. या ना लवकर. अहो काय झालं? ऐका ना. का हो? तुमच्याकडे 2,500 रुपये आहे का? कशाला पाहिजे? ते मी दुसरा क्लास बघितलाय ना, मग त्याच्यामुळे पाहिजे. आणि 500 रुपये असेल तर द्या, म्हणजे 3 द्या, मला जायला यायला बी लागतं ना खर्च. बरं आहे, देते माझ्याकडे. द्या. चला. आहे का? आहे, धरा. 3100 आहेत, राहू द्या 600 तुम्हाला खर्चायला. हा का? हा थँक्यू. हा, सावकाश जा. हा. लवकर या संध्याकाळी. हॅलो हॅलो, कुठे आहात मॅम? सर, येते या. मी आलेलो आहे. मी तुम्ही सांगितलेलं त्या ठिकाणी आलेलो आहे. हा का? एक मिनिट, मग बघते आता. इथं आहे ना 2-3 ठिकाणी. आता त्यातल्या कोणत्या कॉर्नरला थांबले तुम्ही?
हा सर कुठे मॅम हॅलो हां हां सर नितीन सर हो हां सर तुम्ही ते म्हटले होते ना तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झालेले आहेत तेवढी ती प्रोसेसिंग फीसाठी मी इथं आलो आणि तुमचं काम शुअर होऊन जाईल. तरी किती दिवस लागतील म्हणजे एकदा कन्फर्म असतं म्हणजे 2-3 दिवसातच होईल ते सगळं. चालेल. आणि त्याला म्हणजे ते हप्ता वगैरे असतं EMI किती पडतं? नाही ते तर करायला लागलं नाही ते तुमच्या परत फेडीवरती किती महिने हवे ते मला एकदा कन्फर्म करा मी चालेल. तसं check ही तुमची फी सर त्यातली म्हणजे 600 जास्त ठीक आहे मी पुढच्या वेळेस हे करतो. एक जास्त आहे त्यामध्ये ना. ठीक ओके मॅम. फोन करते तुम्हाला हो पण होऊन जाईल ना एवढ्यामध्ये. हो 100%. बरं येऊ का सर? हो मॅम. माझा आवाज लगेच जाते कांदा काटाय लवकर ये उरकून हो. हा माझं झाल्यावर इथे हा ये अगं कुठं चालली तू? घरी चालले. कांदा काटा ये की कुठं बी फिरावं कसं ग बोंबलत गडीभर कांदा काटावा. अगं फिरत नव्हते आई मी गावात गेले होते क्लास बघायला. पण आता तरी कांदा काटाय दोघी दुईकून ये गडीभर. मला कंटाळा आला बाई तो सारखंच असतं मी काल काटू लागले ना थोडं ती पसरवल्यात तिकडं. अगं मग आज काय होईल? काल खाल्लं मग आज काय उपाशी राहायचे काय म्हण काल काटू लागले. आज बी या दोघी जण लवकर बोलव भाव जायला बी. वहिनी हा झालं काय काम? हा झालं. या इकडं ठेवते जरा. का या इकडं. अहो तुम्हाला एक महत्वाचं बोलायचंय. बोला ना. ते मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस नाही का तुमच्याकडून 2,500 रुपये नेले होते म्हणजे 3 नेले होते. हा ते क्लासची फी भरायला ना. हा पण ती तसं नव्हतं क्लासची फी नव्हती भरायची. मग ते मला आहे ना 1.5 लाख रुपये लोन भेटायला लागले. 1.5 लाख रुपये लोन. हा तुम्हाला पण खोटंच वाटन पण खरं ते देतात म्हणजे पर्सनल लोन आहे ते. मोबाईलवरती ते ऑनलाईन केलं होतं ते आईन ती मला देईना ना मग मेकअप आर्टिस्टचा क्लास करायला मग किती वेळा मागू सारखं त्यांच्याकडून 1,500 मागावे लागतात. मग एकदा माझा कोर्स झाला माझी मी फेडेन 2 वर्षाची त्याला मुदत घेतली. अहो पण हे खरं असेल का लोन? एवढं 1.5 लाख लोन कोणत्या बँकेचं आहे? अहो बँक नाही तर आजकाल सगळं वहिनी ऑनलाईन चालू आहे मोबाईलवर. हा का? हा मग ऐका ना ते ना म्हणजे 100% ह्या 8 दिवसामध्ये होऊन जाते आपलं म्हणजे 2 दिवसातच होत आहे. चांगलं आहे ना मग घ्या करून मग काय तर. हा हा पण ना मला म्हणजे त्यांचा मेसेज पडलाय की ते माझं सिव्हिल खराब आहे ना मग त्याच्यामुळे मला अजून 10,000 रुपये भरावे लागतात. मग ते 10,000 लय होते ताई एवढे कसे ऍडजस्ट करायचे आणि नाही समजा झालं मग काय करायचं? वहिनी मला एक सांगा फुकट कोण देत आहे का? आता एवढी रक्कम आहे म्हणल्यावर एवढी भरावी लागेल ना थोडंफार तरी प्रोसेसिंग फी असते ती आणि त्यात माझं आता माझ्या ह्याच्यात खात्यात काय व्यवहारच नाही म्हणल्यावरती कसं काय जमणार? नाही ते पण आहे बरं का खरं. आणि 1.5 लाख आपल्याला बाहेरून कोण देणार सांगा बरं इथं आपल्या इथं देईन का कोण? ते आहे म्हणा सगळं तुमचं खरं आहे हो पण एवढं असं 10,000 मॅनेज करायचं बघा म्हणलं. ना तेवढं मी परत देते ना 4 दिवसाची तर गोष्ट मी परत देते. किती पास होणार आहे म्हणलेलं? 1.5 लाख. 1.5 लाख तुमची फी 1 लाख आहे नाही का? हा मी काय म्हणते मी 10,000 करते कसे तरी मॅनेज. मग माझ्या बारक्या भावाचं पण लग्न आले मग मला 50 देता का? मग मी पण तुम्हाला परत देईन ती थोड्या दिवसात. देईन की मला एवढी नाही काय लागत. हप्ता असेल तो मग थोडा मी भरण माझ्या 50,000 पुरता. हा मग देईन. वहिनी मला काही एवढी नाही लागत मला फक्त 90,000 लागतात बाकीचे वर्ष तुम्हीच घेऊन टाका मला काय करायचं एवढं. बरं मी देते तुम्हाला ताई पैसे त्याची नका काळजी करू पण तेवढं फक्त नक्की बघा बरं का म्हणजे लवकरात लवकर झाले म्हणजे कसं आता मी तुम्हाला म्हणून सांगते का यांनी पैसे ठेवलेले आहेत माझ्याजवळ त्याच्यातले देणार आहे मी तुम्हाला. वहिनी माझं नाही तर यांनी अचानक मागितलं ना मग माझ्या बाबत्या लागतं. नाही मी तुम्हाला देते. बरं चला दादाला नका बरं. नाही त्यांना नाही का सांगत आता कांदे काटायला जाऊ मग घरी कोण नसलं ना मग देते तुम्हाला पैसे. चालते. चल मॅडम तुमचा सिव्हिल स्कोअर कमी आलेला आहे त्यामुळं हे प्रॉब्लेम आहे. आपण सर तुम्ही म्हटलं होतं ना सिव्हिल स्कोअरचा काय प्रॉब्लेम. तुमचा सिव्हिल स्कोअर कमी असला लोन सँक्शन होत नव्हतं एकदम कमी होत होतं आणि तुम्हाला तर जास्त अमाऊंटची गरज आहे. हा जास्तच लागते कमी नको. हा त्यामुळे ते प्रोसेस होण्यासाठी वेळ लागेल. पण ह्यावेळेस नक्की होईल ना? हो 100% 2च दिवसात तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे चालेल हे घ्या तुमचे 10,000 रुपये. ओके मॅम. पण नक्की होईल ह्यावेळेस हो, तर नक्की, मला नक्की. नसले गरज एवढ्या 8 दिवसामध्ये भरायची. चालेल. शिट. हॅलो हॅलो हा सर बोला ना. मॅडम तुमचं सिबिल ओके झालेलं आहे तुमच्या अग्रीमेंट साठी 30,000 रुपये लागतील फायनल साठी. काय
अग्रीमेंट साठी 30,000 रुपये लागतील. 30,000? पण सर आता सध्या माझ्याकडे नाही ना एवढे. तुम्हाला ते त्याच्यामध्ये ऍड करून मिळतील पैसे माघारी. तुम्हाला 30,000 रुपये घेऊन यावं लागेल. पण सर आता खरं मग काय ऍडजस्ट होत असेल तर बघा ना, कारण आता माझ्याजवळ नाही एवढे. तुमचं सगळं झालेलं आहे. 4 दिवसामध्ये तुमचं लोन अप्रूव्ह होईल सगळं. 30,000 घेऊन या. हा पण आता मला उद्या आणले तर जमन का? नाही तुम्हाला घेऊन यावं लागतील लगेच. पण काम नक्की होईल ना 4 दिवसामध्ये? हो नक्की होईल. बरं ठीक आहे, मी बघते. नाही आणतेच मी ते, बाकी- आणते 4 दिवसात नक्की होईल ना? बाकीचं तुम्हाला समोर आला सांगतो. बरं चालेल. मग किती वाजेपर्यंत येत आहे तुम्ही तिथं? या तुम्ही गावामध्ये आहे मी. काय आहे ना, तुम्हाला म्हणलं होतं ना ते लोनचं कामाचं, ते आता झालंय. फक्त आहे ना एवढ्या वेळेस ना त्यांना 30,000 रुपये नेऊन द्यायच्यात. ताई 30,000 रुपये लय होते तो. अहो ती तशी नाही, ती ना त्या लोनमध्ये आहे ना ते रिफंड होणार आहेत आपल्याला. म्हणजे आपलं 1.5 लाखाचं आहे ना, ते 1.5 लाख भेटून आपले हे ॲग्रीमेंटचे का काही म्हणले ते असं काहीतरी म्हणले, मग ते त्याच्यात मिक्स हो म्हणजे 1,80,000 भेटणार आपल्याला आणि शेवटचं आहे. अहो सगळं आहे मस्त 1,80,000 भेटतील, पण कधी भेटतील काय? आणि यांनी अचानक कधी आधी मध्ये मागितले तर मग मी कसं करायचं? 4 दिवस म्हणले ते, 4 दिवस. त्यांना म्हणून बघा ना, जर उद्या म्हणजे उद्या परवात जर नाही भेटले ना, तर. परत ती मग लेट प्रोसेसिंग फी भरावी लागेल मग असं म्हणले. काय करतात ग ह्या पुरी तिकडं? ही कार्टी बी गेली तिच्याच माग ती तिच्या माग. अगं इकडे या ना ग, इकडे काय करते तू तिकडं? मग चल. 2-3 दिवस झाले ह्यांचा काय खेळ चाललाय काय कळाय राजे नाही. काय चाललंय एका मग एक तुमचं दोघींचं काम धंदा इथं का नाही? काय बोली त्याली? अगं आई, हा ते तुला तू म्हणली होती ना ती क्लास लाव म्हणून, ते बघितलं आहे मी. त्यांना ते सांगत होते, मग त्यांना म्हणत होते माझ्या संग चालला, त्यांना घेऊन जायचे सोबत. म्हणजे तुला करा असेल भाऊजाईला बी घेऊन जायची. अगं तसं नाही, ते मग? क्लास चांगला आहे का नाही ते बघायला म्हणून मला म्हणल्या काय काय शिकवणार आहे. आता मला थोडंफार माहिती आहे ना ते पार्लरचं. दादा सांग की आईला. काय सांग की एक काम माणूस नाही घरात काम करणार आणि तुझा दोघं घेऊन. अहो कामं झालेत सगळी. आता मोठं माणूस घरातलं गेलं नाही पाहिजे का? क्लास चांगला आहे का नाही? या जाऊन ये, लवकर ये मग. अरे काय तू बी सांगतो या जाऊन याच्या कामासाठी दोघी तिकडे जाऊन बसायचे आणि कुणी बघायची बाकीची कामं. चालली बघायला कलास कसला आहे. मी त्यांच्या हाताखाली राहायचे काय मग इथं घरात उगी निगी कुणी करायची रे? उन्हाच्या लवकर या बघा माघारी. अरे काय करतो? काय चाललंय तुझं? काय चाललं आपलं? बातम्या बघितोय. ती पोरगी म्हणली ती डाग सोडून आणा, आई सोड का माझं डाग. त्या थुरलीचं डाग टाकल्या गान, तिला सासरवास करीन नवरा, तेवढा आण सोडून. तिची तुझ्याकडे 50,000 रुपये देत, 3 आणि सासल्यात माझ्याकडे, मी देते ही 50 असं करून आण सोडून. म्हणजे तिचा फोन आलता होय? हा आई सोड का म्हणून. मग तिच्या मालकाला नाही झालं तिला सासरवास होईन बाबा. आणि आपलं गोडीतच देऊ की त्याला काय जाऊ. माझी बी पैशाची जुळवाजुळव झाली. तू दिलेलं 50 आहेत, हे कांदा चिंगळे एकूण 30 आलेले आहेत. आपलं मी किरणकडे ठेवाय दिल तर दिलतो होय. हा ती गेलेत आता. अरे देवा तिच्याजवळ दिलतो तो ठेवाय. आता त्या ननंद भाऊजा गेल्यात म्हणल्या कवाशी येते कवाशी नाही. काय बाबा त्याला काय तवा आली ना की जातो संध्याकाळी सोनारकडे नांदतो दोन्ही सोडून सगळं. संध्याकाळी म्हणजे 5 वाजताच बंद होत आणि संध्याकाळी कसं काय सोडून आणतो? काय घरचा भाजीपाला आहे काय आपल्या? काय बाबा हे अगं या काय खुरपाय नाही गेल्या ते ट्युशनचं ते इचराय गेल्या ते आले की जाऊ आपण. हा मग असं म्हण की तू म्हणतो संध्याकाळी जाऊ म्हणल्या ती 5 वाजता बंद होती बँक. नाही जातो मी. ते आले की लगेच जातो. हा हा तेवढी सोडून आण अगोदर. काय काळजी करू नको. तिला बी सांग तू पैसे सगळं आहे, सोय झालेली आहे आपली. मी हिच्याकडे डब्यात ठेवाय दिलं होतं, ते आली की घेतो आणि जातो आम्ही. बरं बरं. हे तुमची अग्रीमेंट फी आणि हे तुम्हाला पैसे रिफंड भेटतील. म्हणजे तुम्हाला 1.5 लाख रुपये अमाऊंट भेटणार होती, तुम्हाला 1,80,000 भेटेल. म्हणजे ते तुमच्या अकाउंटला पुन्हा जमा होतील. पण आता म्हणजे नक्की हे शेवटचं आहे. म्हणजे कसं आता मागच्या वेळेस दिले आता परत दिले. पहिल्या वेळेस त्यांचं सिव्हिल कमी होतं. पहिल्यांदा फॉर्मची फी होती 2,500. मग ते आता सगळं प्रोसेस मध्ये आणि सगळं त्यांनाच भेटणार आहेत ना. किती दिवसात भेटतील साधारण? उद्यापर्यंत येऊन जातील ते. किती पडेल सर महिन्याला? महिना किती पडेल EMI? महिना कमीत कमी 16,000 रुपये पडेल. किती दिवस मग तुम्हाला जास्त महिन्याची फेड घ्यायची असली तरी चालेल, कमी पडेल. जास्त महिन्याची चालेल भेटून जाईल. हा वर्षाचे करून टाका. हे तुमचे पैसे आहेत म्हणजे जास्त अमाऊंट आहे, तुम्ही बघून घ्या एकदा. हो
हो आले. हे ऊन लागते ताई. याला मुंग्या लागायला लागले का बाबा? माझा मोबाईल हाण तुमच्या हातात. नाही खिशात आहे, खिशात. सॉरी. तेच म्हणलं असंच. ओय, इकडे. मी पण हा इकडे. नाही, मम्मी नाही येणार. का हो? अगं ते तुझ्याकडे काम होतं जरा माझं. हा बोला ना. तुला ते पैसे ठेवाय दिले ते मी लक्षात आहे का? ते तेवढं दे बरं का आता मला. कशाला अचानक? अगं ते आपल्या नाही का ताईचं दागिने ठेवलं होतं. हा ते म्हातारीकडे तिने निरोप पाठवला लागते ते म्हणून. तर मग आपलं ते सोनाराला पैसे देतो, दागिने सोडून घेतो आणि देऊन टाकतो तिचं. हा. बरोबर आहे का नाही? किती दिवस ठेवणार आपल्याकडे तरी? ते तेवढं पैसे देऊन टाक बरं का मला आज. आज 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 बँका बंद आहेत. आज दुसरा शनिवार आहे ना. अरे काय डोक्यात फरक झाला का? बँकात नाही, तुझ्याकडे नाही का डब्यात ठेवाय दिलं तर मी ते देऊन टाक मला. आता दुपारून जाणार आहे मी. 5 वाजता दुकान बंद होती त्याचं. नाही सोनाराचंच दुकान बंद आहे. मी आता बघितलं गावातून येताना. नाही आणि बंद असलं तरी काय ओळखीचा आहे तर त्याला फोन करून सांगतो मी तेवढं. एवढं काय तू देऊन टाक बरं का मला आजच्याच पैसे दे. अहो त्याचं काय आहे ना, पैसे नाही आहेत ते. नाही येत म्हणजे कुठे? अगं तुला नाही का डब्यात ठेवाय दिलं ते? असं काय करते तू? हा पण नाही आहेत ते, म्हणजे पैसे नाही आहेत ते. काय बावचाळी का काय? तुला अक्कल नाही? पैसे ठेवाय नव्हते का दिले त्या डब्यातले? गेले कुठे? गेले म्हणजे घरात नाही आहेत ते पैसे. ते काजल ताईंना लागत होते मग दिले मी. तुला अक्कल आहे का काय बावळट? हा कशाला दिले तिला पैसे? अगं ती पोरगी आहे, पण तुला काय नको का? एवढी टोनगी झाली, तिला देऊन टाकले पैसे तू? अहो त्यांनी मागितले मला. मागितले तू दाजी संध्याकाळी जीव घेईन माझा. चल आता मला पैसे दे चल. काय जाळ केलाय तुला काय माहिती? अक्कल नाही काय नाही. जागीरदारी होती चालली का तुझी? काय भानगडे याची? अगं गु खायला पैसा नाही इकडे, तू तिला पैसे वाटीत बसली का? अहो पण ऐकून तर घ्या ना माझं. म्हातारे, अगं काय भानगडे नेमकी तुमची? काय चाललंय? अगं म्हातारे, तू 50,000 दिलते का मला हा. त्या पोरीचा डाग सोडवायला? हा. ते पैसे मी हिच्याकडे दिलते. हिला म्हणलं डब्यात ठेव, आणि हिने पैसे अख्खे त्या काजलच्या बोडक्यावर घातले येऊन. हो बाया, त्याच्यामुळे तो दोघी नंद भाऊ जाय पळत होत्या बांग्या. काय केलं ग तो त्याचं? अहो त्याचं काय झालं, काजल ताईंना 1.5 लाखाचं लोन भेटणार होतं. मग 1.5 लाख लोन? अरे इकडे खायला तुकडा नाही घरात. हाय ते कर्ज फेडता मारायला लागलोय मी, आणि 1.5 लाख कुठून काढले तू परत? मी नाही काढलेत, ते काजल ताईंनीच काढलेत कुठून. मग त्यांना ते भरायचे होते पैसे, कशाला काय ना, मग त्यांनी मला मागितले. होता बाया कसला का रे? अगं उद्या तुझा जावाई तो ठाणा बोंबलेल ना, त्याच्या बोडक्यावर काय घालू मी आता? अक्कल आहे का तुला? आणि किती ते तायडील किती रुपये दिलेत तू? 40,000. 40,000 दिलेत. काय का रे बाया? लाज वाटाय पाहिजे. बोलव तिला बोलव. ए तायडे, असं करते तुम्ही? कोणामुळे केलं, कशामुळे एवढ्या पैशाचं वाटून? आता त्यांनी मला मागितले, त्या म्हणल्या लागतात मग दे. कुठे आहे ती? बोलव तिला. ताई तुला परस्पर द्यायची काय गरज होती का? मी नव्हते का त्याला द्यायला आणि घ्यायला? काय दादा? काय दादा काय उद्योग केलाय तुम्ही? हिच्याकडून पैसे नेले काय तो? हा नेले का सांग? किती नेले? 40,000. 40,000 काम धंदा नाही का तुला काय? अगं ते दाजी माझ्या बोकांडी बसन नव्हत्या, आणि कुणाला दिले? ते लोन वाले सर आहेत त्यांना. कुठलं सर गाठलं हिनी लोन वाला? तो पाहिला का? कुणा दिलेत नेमका? लाव बरं फोन. काय भानगडी? फोन लाव त्याला आधी चल. हा, नक्की दिलं का नाही दिलं? काय बारवासा या कारट्यांचा? अगं पण प्रकरण करतात कशाला असली मोठी? यांना लाज आहेत का अकल आहेत? म्हणजे काय केलं नेमकं? कोणत्या माणसाला हिनी लोन मिळणार म्हणून पैसे भरून ठेवल्यात आधीच? होय, एवढा कोला नाही तर पार उठाचा मोका घ्यायला चालली लोन करायला. काय गरज आहे हिला? लवकर लाव फोन. You are trying to call is currently not reachable. तुम्ही ज्या क्रमांकाला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात लागतो का फोन त्याचा? परत लाव. नाही लागत. काय करायचं आता? ओळखीचा होता का आपल्या? नाही, ते ऑनलाईन फोन आला होता मला, तुम्हाला लोन पाहिजे का म्हणून. ऑनलाईन इतकी शहाणी झाली का तू? ऑनलाईन पैसे काढायला आणि घ्यायला? कुठं राहतो? कुठल्या बँकेचा आहे तो? अगं ते
ती झालं हुडबुद लेकरू म्हणता येईल, पण तुला लाज नसून आहे का एवढ्या पैशाचं वाटोळं करायला? बँक नाही ते गावात येऊन पैसे न्यायचं माझ्याकडून. पैसे न्यायचं म्हणजे आता कसला कार आणि त्याचं काय ओळख बिळख काय नंबर बँक कार्ड काय? नाही ते कार्ड दाखवलं होतं पण फक्त नंबर आहे, फोनवरच बोललो आम्ही. नाही, बरं केलं. आता काय करायचं याचं? पाण्याने लोकांची घरं जाळाच्या मागं निघाल्यात ह्या परस्पऱ्या गोड धरणाऱ्या. काय गरज होती का तुला बिमुड्या कारभार करायची? तुला गरज नव्हती का ह्याला विचारून पुसून करायचं ना? निदान मला विचारायचं, मी मिली होती तर याला विचारायचं. म्हणजे त्याचा नंबर नाही, नाव नाही माहिती, बँक नाही माहिती, करायची कुठं चौकशी आता? हिला आता कसं काय करायचं? आता ह्यांनी वाकडी थोबड केलं, एवढं पैशाचं वाटोळं करून ह्याला लाज तर येतं का? काय करतो आता बघ की विचारपूस यांना. एक काम करतो मी, हं. माझा जोडीदार एक हं. पोलीस खात्यात आहे, त्याला बोलून घेतो मी आणि त्याला सगळं विचारतो, असा असा प्रकार झालाय, काय करता येईल का त्याला आणि कुठं गावन का आता ते माणूस. चांगला माड्याला उद्योग करून ठेवला बाय ह्या कार्ट्यांनी. काय ग करण नाही ह्याच्यामुळे नन बाजा ह्या का माग पळत येत आणि ह्यो उद्योग वाढून ठेवलाय. जा पळत बघा का मग जा ना. अकलीचा पाथ्या नाही ऐकलं. का रे बघ बाबा, आता तू एवढं पैसे घातलं वाटोळ करू. फोन 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 येते. कार भाऊ डोक्याला हात लावून बसला. अरे काय सांगायचंय, लय उद्योग झालाय मोठा. काय झालं? अरे घरी काहीतरी करून आम्ही 50,000 रुपये साठवलं होतं आणि लागत्यानं आडी अडचणीला म्हणून मी हिच्याकडे दिलं होतं ठेवायला डब्यात. आणि ते काजलला कुठून ऑनलाईन ते लोनची काय ती जाहिरात आली आणि ती म्हणली मला लोन घ्यायचे. आम्हाला कुणालाच काय सांगितलं नाही आणि परस्पर त्या माणसाला गाठला आणि पैसे देऊन टाकली. आज 10 दे, उद्या 20 दे, परवा 30, असं 50,000 दिल्यात तिने का 40,000 मला सांगत होती. आणि ते बँकेचं नाव नाही माहित, माणसाचा पत्त्या नाही आणि त्याला फोन लावतोय आता तर त्याचा फोन बंद सांगतोय. मग गेले का पैसे आता? आता मग मुद्देच नाही तर काय फसाव कुणाला फसाव. म्हणलं तू पोलीस खात्यात ये, तुला माहिती असेल तर बघ काय करायचं. बघा तेवढी कुठं आहे काजल? असं ना आतमध्येच इकडं. बोला. ए तायडे, कुठं बसते काय ना आता काय जाऊन काय काय बसा. कुठे भरले पैसे तू? ते गावात आपल्या आणि कोण होता तू? ते ऑनलाईन मी लोन साठी ती लिंक ओपन केली. मग त्यांचा मला फोन आला की तुम्हाला लोन घ्यायचंय का? मी म्हणलं हा. मग त्यांनी म्हणले किती? म्हणलं 1.5 लाखापर्यंत. ते म्हणले देतो, फक्त एवढे भरावे लागते. ते भरले होते मी नेऊन 40,000. ऑनलाईन दिले कसे दिले तर? नाही ऑनलाईन नाही, कॅश नेऊन दिले. तो माणूस ओळखीचा आहे का? नाही मग आता फोन लावला लागतोय त्याला फोन? नाही लागत. कशाच हिने नेऊन भरती केली कुणाची कुणा आठवण आणि फोन नाही लागत आता आणि फोन नाही उचलीत. याला काहीच पर्याय नाही आता. तू एखाद्याला पैसे उसने दिले सगळे दिलेत, कुणाला दिले हेच माहित नाही. फक्त आता गेला तू निघून. 99% हे तर काय जमा मिळणारच नाही तुम्हाला. गेला तर जमा हे करा तुम्ही आता. एक काम कर, तू सध्या तरी काय होणार नाही. तू कशा अप्लाय केलं होते? ते लिंक वर केलं होतं. एक काम कर, तू सगळं घेऊन येते काय, आपण सायबर क्राईम कडे देऊ ही केस. बर का? तुम्ही पण या उद्या. चालतंय. जावंच लागण आता हिने ठेवलाय कोटाना करून म्हणल्या. आता नाही जाऊ द्या, काय म्हणू नका. जे झालं ते झालं. आता काय माघार येणार नाही ते असतं. बरं येऊ का मी? जरा मला काम आहे बाहेर. बरं तेवढं आठवण करून या तेवढं बघा. झालं तर आमचं नशीब. कसं नशीब डावा घेतोय कसं नाही. कोणतं गोडतीचा पाय डावात घातला कार्टीने. लोकांची लेकरं येता पाय करत्याने हे जाता पाय करीत येत. तुला बी कळलं नाही का तिच्याजवळ मूर्खाजवळ तत्वा ठेवलं आणि ते इथे वाढवून ठेवला मड्याला. आता काय करायचं? टिकली माणसाने गोळा करावा आणि ह्यांनी असं करा. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आज आमचा व्हिडिओ? आणि चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असं कोणाकोणासोबत झालंय त्यांनी पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश एकच होता की बरेच जण आज मी जशी फसले की माझ्याकडून 40,000 गेले, कुणाचे 1 लाख गेले असेल, कुणाचे 2 गेले असेल, तर आपल्याला जास्त लोन मिळतंय ह्या नादामध्ये आपले पैसे घालवू नका किंवा कुणाला बळी पडू नका. म्हणजे फसवणूक होईल असं काही करू नका स्वतःची. जर तुम्हाला लोन घ्यायचं असेलच तर आपल्या बँका आहेत, त्या बँकेमध्ये जा, तिथे चौकशी करा, तिथून तुम्हाला लोन मिळू शकतं.
पण असं ऑनलाईन तुम्हाला म्हणजे मोबाईलवरती फोन येतात की लोनसाठी अप्लाय केलंय का वगैरे, तर ह्यावरती माझं तर म्हणणं असं की 100% तुम्ही त्यावरती विश्वास ठेवू नका. आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे स्वतः माझ्यासोबत ही घटना झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा एक लोकांना संदेश मिळावा ह्या हेतूने आम्ही तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवलाय. तर कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.